अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातला जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे तो आलेला आहे आणि एकूणच यामध्ये प्रामुख्याने असं दिसतं आहे की दृश्यमानता ही कमी असल्यामुळे कुठेतरी हा अपघात झालेला आहे. काय नेमकी आपली पहिली? अजितदादांचा जो विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यानंतर अनेक मतांतरं ही महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांकडनं आपण दाखवली आणि आम्ही ऐकली देखील. याच्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी स्वतः ह्याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र लिहिलं. शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील याची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि सुनेत्रा वहिनींनी देखील याची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. आता ही भूमिका घेतली असताना आज प्राथमिक अंदाज जो आहे तो डीजीसीएनं जाहीर केला. त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3,000-3,500 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे. रत्नागिरी एअरपोर्ट देखील मी बघतो, महाराष्ट्रातली अनेक एअरपोर्ट मी बघितलेली आहेत, पण ज्या ठिकाणी व्हिजिबिलिटी कमी असताना विमानं उतरवण्याची जी यंत्रणा आहे ही काही विमानतळांमध्ये नाही आहे आणि तशी परिस्थिती बारामतीची देखील होती. ही आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा त्याच्यामध्ये डीजीसीएने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे. अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे. त्याच्यावर प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही. परंतु अजितदादांच्या अपघातानंतर जे जे काय प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत याची उत्तरं डीजीसीएकडनं मिळतील याची आपण खात्री बाळगूया. रोहित पवार यांच्याकडनं आक्षेप अनेकदा घेण्यात आले की इंधन यामध्ये विमानामध्ये क्षमतेपेक्षा जास्त अधिक होतं. ह्या रिपोर्टमध्ये तशा प्रकारची शक्यता ही फेटाळण्यात आलेली आहे. दुसरीकडे गुजरातहून विमान प्रवास करून आल्यानंतर ते तपासलं होतं का, तर ते तपासलं देखील होतं असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि ज्या गुजरात मुंबई प्रवास केला होता त्या अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह असं काहीच वाटलं नाही असं देखील या रिपोर्टमध्ये दिसतं. यामध्ये देखील एक भूमिका अशी असली पाहिजे की याच्यामध्ये जर काही शंका असेल आणि याच्यामधले आमदार रोहित पवार साहेबांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी डीजीसीएकडे पाठवावे, त्यांनी शासनाकडे द्यावे. मी तुम्हाला आठवत असेल गेले 2 दिवस हेच सांगतोय की FIR दाखल झाला नाही किंवा अन्य काही गोष्टी झाल्या नाही. याच्यामधली पहिली गोष्ट अशी आहे की अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. विरोधकांसह सुनेत्रा वहिनींपर्यंत हीच भूमिका आहे. परंतु त्याच्या बाबतीमध्ये एवढं मोठं आयुध 6 महिने या मुंबईमध्ये सुरू असताना, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना त्याच्यातनं देखील आपण न्याय मिळवून घेऊ शकतो. म्हणून मी मगाशी सांगितलं की डीजीसीएनं जो अहवाल दिलेला आहे हा प्राथमिक अहवाल आहे. याच्यामध्ये अजून जास्त पुढे जाऊन काही गोष्टी आपल्याला कळण्याची शक्यता आहे आणि त्याचा तपास चालू आहे असं स्वतः डीजीसीए ने सांगितलेलं आहे. सर, अजीत दादा हादसे मामले में डीजीसीए ने अपनी प्राइमरी रिपोर्ट दी है जिसमें ये कहा है कि विजिबिलिटी कम होने के चलते ये हादसा हुआ है. इस रिपोर्ट को किस तरह से देखते हैं और जिस तरह से रोहित पवार लगातार सवाल खड़े कर रहे थे कि तेल ज्यादा था या कोई कमियां थी, उसको कोई ऐसी जिक्र इस रिपोर्ट में नहीं किया गया. इसमें पहली बात यह है कि जब अजीत दादा का एक्सीडेंट हुआ उसके बाद इमीडिएटली माननीय महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने इसकी जांच होनी चाहिए ऐसा लेटर केंद्र शासन को लिखा. बाद में शिवसेना के जो हमारे मुख्य नेता है, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री है, उन्होंने भी खुद जाहिर किया कि इसकी जांच होनी चाहिए. सुनेत्रा वहिनी ने भी जाहिर किया कि इसकी जांच होनी चाहिए. तो सरकार की ये भूमिका है कि इसकी प्रॉपरली जांच होनी चाहिए और डीजीसीए का जो प्राथमिक अंदाज है उसमें विजिबिलिटी कम होने की बजाय ये एक्सीडेंट हुआ है ऐसा उन्होंने लिखा है. लेकिन अभी भी अहवाल आना बाकी है. ये प्राइमरी अहवाल है. प्राइमरी उन्होंने कहा है कि विजिबिलिटी कम थी, लेकिन और बातें अगर आगे आनी है तो और जांच होनी चाहिए और वो जांच शुरू है. जिस तरह से सीबीआई जांच की उनके परिवार ने मांग की है वो भी जांच होगी. मुख्यमंत्री ने पत्र लिखा है होम डिपार्टमेंट. नहीं, मुख्यमंत्री महोदय ने भी पत्र लिखा है. हमारे नेता शिंदे साहब की भी भूमिका यही है, सुनेत्रा वहिनी की भी भूमिका यही है. लेकिन इसके बारे में डीजीसीए जांच कर रही है. डीजीसीए ने ये बताया है कि अभी भी जांच पूरी नहीं हुई है, उसमें और कुछ आने वाला है या उसमें और कुछ शामिल है वो डीजीसीए वाले बताने वाले हैं. उसमें जो रिकॉर्डर रहता है उसका रिकॉर्ड भी अमेरिका के पास भेजा है, उसकी जांच होगी. उसमें क्या क्या है वो भी सेंट्रल गवर्नमेंट को मिलेगा और उसके बाद इसके ऊपर कहना अच्छा रहेगा. फाइनल रिपोर्ट आने तक जो है अभी इस पर राजनीतिक बयानबाजी करना नहीं चाहिए लोगों को. इसमें राजनीति बयानबाजी करना नहीं करना है
ये हर एक की जिम्मेदारी है, लेकिन गवर्नमेंट का कहना यह है, महायुति के सरकार का कहना यह है कि उसकी जांच होनी चाहिए। सर ये रिपोर्ट में एक बात साफ तौर पर कही है, जहां पर लैंड करना था, जो लैंडिंग स्पेस था, फील्ड जिसे कहते हैं, उसके स्पेस जो है उसमें कई कमियां नजर आ रही हैं, जिस तरह से फोटोग्राफ्स डीजीसीए को मिले हैं। इस बात का जिक्र उन्होंने अपनी रिपोर्ट में किया है। अगर ऐसी जगह नहीं, ये तो बात सही है कि ये बारामती के बारे में डीजीसीए ने कहा है। हमें तो ये करना चाहिए कि जहाँ जहाँ एयरपोर्ट्स है, जहाँ जहाँ ऐसी स्थिति है, वहाँ भी एयरपोर्ट का मेंटेनेंस और एयरपोर्ट का अपग्रेडेशन करना चाहिए, और वो माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री के नेतृत्व में हम शुरू करेंगे। बारामतीबाबत हाच प्रश्न मराठी हवा होता. खरं तर बारामती एअरपोर्टबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत तिथल्या साधन सुविधेसंदर्भात. तिथे वॉल्व नाही आहे किंवा जी सुरक्षा भिंत असायला हवी, काही मार्गदर्शक सूचना असायला हव्यात त्या ठिकाणी नाही आहेत. एकूणच ह्या देखील गोष्टी त्या ठिकाणी तपासल्या जाताना पाहायला मिळतात. त्यावरती देखील आणि सर महत्व देतात वेळ म्हणजे याच्यामध्ये अजून एक तुम्हाला मी ॲडिशनल माहिती सांगतो की काही वर्षापूर्वी 5 विमानतळं, त्याच्यामध्ये बारामती विमानतळ असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, अशी 5 विमानतळं ही एका प्रायव्हेट कंपनीला दिली गेली होती. माननीय अजितदादांचाच आग्रह होता, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा आग्रह होता की ज्या कंपनीकडे ही विमानतळं दिलेली आहेत त्याचा मेंटेनन्स ते चांगला करत नसल्यामुळे ती पुन्हा एकदा MIDCनं काढून घ्यावी. ती आम्ही काढून घेतली आणि ती काढून आम्ही महाराष्ट्र प्राधिकरणाला दिलेली होती. परंतु दुर्दैव असं आहे की माननीय अजितदादांना याच्यावर फार मोठं वर्किंग करायचं होतं, काम करायचं होतं या 5 विमानतळावर, आणि या 5 विमानतळांना भरघोस निधी देऊन ती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना स्वतःला अपग्रेड करायचं होतं. त्याच्यामधलं बारामतीचं हे विमानतळ होतं. कारण या विमानतळाशी मी निगडीत असं आहे की ज्यावेळी कॅबिनेटमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब होते मुख्यमंत्री, त्याच्यानंतर देवेंद्रजी झाले, त्याच्यानंतर अजितदादांची हीच भूमिका होती की ज्या प्रायव्हेट कंपनीकडे ही विमानतळ आहेत ती काढून घेतली पाहिजे. आणि योगायोगानं त्या विभागाचा मंत्री म्हणून मी ती कार्यवाही करून ती ताब्यामध्ये घेतली होती आणि महाराष्ट्र प्राधिकरणाकडे दिली होती. आता ही महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे का दिली होती तर त्याचा मेंटेनन्स चांगला राहिला पाहिजे, त्याला चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध झाला पाहिजे, आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची माननीय अजितदादांची भूमिका होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हतं, म्हणून ही घटना घडली. परंतु आता भविष्यामध्ये अजितदादांची जी भूमिका होती, मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे, उपमुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे, जो प्रश्न आता आपण विचारला की रुंदी लांबी याच्यावर कशा पद्धतीनं विमानं लँड केली जातात, याचं अपग्रेडेशन महाराष्ट्रातल्या अनेक विमानतळाचं करण्याचा मानस नक्कीच महाराष्ट्र शासनाचा आहे, महायुतीच्या सरकारचा, आणि आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाऊ. मूलभूत हवामान सुविधा पाहायचं तर अशा प्रकारच्या विमानतळांवर ह्या प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या संदर्भात देखील काही शिफारसी करण्यात आलेल्या आहेत या रिपोर्टमध्ये. एकूणच बारामती असेल, बारामती सोबतच अनेक विमानतळं आहेत जी आपल्या इथले चार्टर्ड किंवा मग VVIP संदर्भात आपण ग्राह्य धरतो. अशा संदर्भात काही MIDC कडनं काही निर्णय घेण्यात येणार आहे की प्रचलित मूलभूत हवामान संदर्भातली सुविधा या 5 विमानतळं जी आहेत, जी MIDC कडे आम्ही परत काढून घेतली होती, जी आता महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आहेत. मी याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेईन. या 5 विमानतळाशी मी चर्चा करेन, मुख्यमंत्री महोदयांशी पण करेन. पण एक महत्त्वाची गोष्ट जी कदाचित मला त्रोटक माहिती असेल, पण विमानतळाच्या धावपट्टीच्या लांबी आणि रुंदीकरणावर प्रचंड काही गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामध्ये प्रत्येक विमानतळावर जर नाईट लँडिंग असेल तर असे प्रसंग अनुभवायला आपल्याला मिळणार नाही. नाईट लँडिंग झाल्यानंतर काय होतं तर नाईट लँडिंग झाल्यानंतर 500 मीटरच्या व्हिजिबिलिटीपर्यंत विमान आपण उतरू शकतो, अशी एक यंत्रणा त्या विमानतळावर जोडली जाते. जसं रत्नागिरीमध्ये आम्ही आता ती जोडतोय, सिंधुदुर्गामध्ये आम्ही जोडली, तर तशा पद्धतीची यंत्रणा प्रत्येक विमानतळावर जोडणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यात आम्ही कार्यवाही करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.